नमस्कार. तर बघा आलेलोय मस्त वावरात आणि चाललेली आता कपाशीची लागवड. तर रात्री आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी चांगला पाऊस झाला आणि माग 2 दिवस खरं तर पाऊसच नव्हता, पण मग आता रात्री चांगला झाला त्याच्यामुळे म्हणलं चला आता लागवडी करून घ्यावं लागणार आहे. तर पलीकडल्या वावरात आम्ही म्हणजे एक डबा कपाशी लावलेली आहे आणि इकडल्या साईडला बघा तुम्ही हे जे वावर दिसू राहिलं का तिथं चालू आहे कपाशी लावायची. आणि जे पलीकडचं जे काळं काळं रान दिसतं का तिथं आम्ही बघा भुईमुग लावलेला आहे. तर जेवढा आम्हाला म्हणजे आम्ही दरवर्षी 2 पायल्या भुईमुग पेरीत राहतो. तर तेवढा पेरला म्हणजे टाकला वखरी आणि त्याच्यामुळं मग दुपार म्हणजे आम्हाला तिकडच झाली आणि मग दुपार नंतर जेवण खावणं केले आणि मग आता आलेलो आहे बघा या वावरामध्ये. तर कपाशी लावायला तिकडे आरुष पप्पा चाललेले काकड्या पाडून घ्यायचं आणि मग आता आमचं पिशवी संपली होती म्हणून म्हणलं चला बसतो पाणी प्यायला. आता बघा चाललेलं आहे पाणी प्यायचं आणि कसं आता टाइम पण भरपूर झाला, 5 वाजलेले आहेत. तर एवढी म्हणजे घरापर्यंत आपल्याला कपाशी लावून मग जायचंय घरी. तर आता काय अर्धा 1 पाऊण तासात होऊन जाईल. काकऱ्या पण पाडून झाल्या भाऊच्या. होईल ना एवढी महिन्यात किती राहील ती? अर्धा 1 पाऊण तासात होऊन जाईल. मग काय आज आवडच होत बरं का. आज बरं आहे. आज संध्याकाळी पण आलं पाहिजे बघ. मी पाणी पिले. पिले का? आता कोणती पिश लावायची करून आता का पहिले US होत्या, पहिली युएस होती ना. कबड्डी तिने पैसे वाटतं. पहिली कोणी युएसच लावलेली आहे. कबड्डी काय लावायची ना. ठीक आहे. कबड्डी आपण ही पिशवी अगोदर बी लावली होती एकदा. पहिले बी लावले होते आपण. त्याला 2-3 वर्ष झाली तेव्हा. चांगली बरं का. पहिले म्हणजे इकडे तिथून येतलो की US लावली. तिकडे कबड्डी. तिथं कोणती होती डबरी मध्ये? तिकडं सुपर कॉटन अजून कोणती होती का नाही? दुसरी होती कोणती. बघा वातावरण किती मस्त आहे आणि असं वाटतं बरं का पाऊस येईन म्हणून. होईन का आज लावून एवढी कपाशी? आज झालीच नाही ना. किती राहिले आता? हा थोडीच राहिली म्हणा. अर्धा 1 तास जाईन अजून. हा किती करते? कशी निघली का? 2-1 तास. बिकाच निघलं. लाल कलरचं खायचंय का? अगं नाही ना, काय होतं दर पिशी फोडली का अलग बी निघत आणि प्रत्येक पिशी फोडली ना काय होतं प्रत्येक याच्यामध्ये असं वाटतं टप्पल बी आहे. ती भारी होती US. US चं बी जरा जा- हा युएस च बी आहे ना जास्त जाड राहत, चला, बी घ्यायचं. कलर बाहेर राहत त्याचा. आज आपण सकाळी 9 वाजता वावरत आहे ना. आज करेक्ट 9 ला आवरत आलो आपण. पण मग आज तू किती थकले झालं. पण 9 वाजता आलो आपण डबरी मध्ये एक एकर समजा कपाशी लावली. पण मग सिंगल काकरे पाडला त्याच्यामुळे 1 एकर तिकडे झाली, इथं 1 एकर झाली. पहिले 1 एक्का आणि 2 पाहिले भुईमुग. 2 पायले भुईमुग टाकला वखरी आणि आता हे किती असन? आता 1 एकर रे बा. एकर भर जादा असन का बाबा? एकरच्या वर हा ना 1 एकर 1.25 एकर असन. पण मग आता आहे ना डायरेक्ट पाय म्हणजे इतके दुख राहिले बस. जास्त दुखायला. आता डायरेक्ट गळायला येऊन गेलं. हा ना पण आता एवढी लावायचीच आहे, आता गळून नाही चालायचं. आता 2-3 दिवसाला काय नंतर आरामात करायचा आहे. मज्जा आहे मग त्याच्यामुळे आता काय मग काय आता 2-3 दिवस लागवड करून घेऊ. पटापट पळत आहे बरं का. मग बाई आपल्याला उद्याच्या परत दिवस केला बरं. उद्या परवा दिवशी दिवस केलं ना 5 वाजले का चला घरी पोरडत असेल का आता घरी तसा बी मी दुपारून घरीच राहते. तेवढं नका टेन्शन घेऊ. चल पण मज्जा खरं लावड करायलाच इथे. मजा येत की सगळ्यात मेन कसं राहतं वल्ल राहतं रान आणि शिराळ राहतं एवढं त्याच्यामुळं आणि सगळ्यात मेन लागवडीला आहे ना झिमझिम पाऊस पाहिजे का मग तर अलगच मजा राहते. पावसामध्ये पिकं बी म्हणजे कसं जे बी टाकेल राहतं ते बी मग भारी रोपलं जातं आणि मग मजा राहते. पण मागच्या वर्षी पवन आणि ते होते. मागच्या वर्षी तू नव्हती आहे ना? मागच्या वर्षी मी नव्हते. पाऊस आहे ना सगळ्यात मेन वट सावित्री पौर्णिमाला आपण लागवडी करीत राहतो. वट सावित्री पौर्णिमाला आपण पहिले पूर्ण आपण करत होतो. मागच्या वर्षी यांचे मागच्या वर्षी नाही म्हणजे लावड नव्हती. तिथे लावित होते तुम्ही खांदे. मग आपण जेव्हा वट सावित्री पौर्णिमाला पण म्हणजे पाऊस लेट नाही होईल सगळ्यात नाही. पाऊस लेट म्हणजे ह्या वेळेस कसं 8-10 दिवसात गॅप झाला पावसाचा. 15 दिवसाचा. नंतर आला नाही तर मग आपण ते 2च झाले तेव्हा वखर मारायची चालू होती. हा मग
तेव्हा तू तिथंच होती. मग तेव्हा लागवडी व्हायला त्या तू आली तेव्हा पाऊस लांबला अन सगळंच लांबलं या वर्षी. अरे पण सकाळचा स्पीड आणि नंतरचा दुपारचा स्पीड कमीच होता. सकाळी आपण किती फास्ट लईत होतो. तर आता कपाशी लावून पण झाली आणि आता इकडं जनावरांचं आवरून घ्यायचंय. काय झालं तर इकडं आपले जनावर आता आणलेले आणि पप्पांनी बकरा सोडलेले त्याच्यामुळे तिकडचं पण सगळं मोकळं झालं. सगळ्यात तंबूच गुंडाळलाय बा. सगळं तंबूच बकऱ्यांना पाणी खाऊ. बघा किती मस्त अशी फुलं आलेले आपल्या मोगऱ्याच्या झाडाला. आणि तुम्हाला तर माहितच आहे की उद्या काय आहे. आता उद्या वटसावित्री पौर्णिमा आहे. तर सगळ्यांचा म्हणजे महिलांसाठी एकदम आनंदाचा दिवस आणि सण पण. तर उद्याची तयारी आतापासूनच सुरू केली बघा आम्ही. तर फुलावरून तर तुम्हाला कळलंच असेल की कशासाठी नेणार आहे. तर खास गजरे एकदम मस्त दिसते मोगऱ्याचे. आणि कसं आता आपली कपास लावायची चालू आहे आणि मग त्याच्यामुळे मग उद्या इकडे यायला भेटणार नाही. त्याच्यामुळे मग आज आम्ही लगेच मोगऱ्याची फुलं घेऊन जाणार आहे. टाइम पण भरपूर झाला कपास लावायला. आणि म्हटलं चला उद्या इकडे येऊस तर आता घेऊन जाऊ. आणि मोगऱ्याची फुलंच असं तर सुकत नाही काही नाही. त्याच्यामुळं मग घेऊन चाललेलं आहे बघा. आणि तरी मंदिरामध्ये आरती करायला गेलेलं आहे. बघा घरी पण आलो आणि चहा पण झाला आता सगळ्यांचा. तर चहा पण घेतला आणि आता लागलेलो आहे स्वयंपाकाला. तर आज हरभऱ्याची भाजी आणि बाजूची भाकरी करायची आहे. कसं वावरातून यायला टाइम झाला त्याच्यामुळे म्हणलं चला हरभऱ्याची भाजी बनवू आणि भाकरी करू राहिलं तरी बाहेर. तर लसूण ते सोडून घेऊ राहिले बघा. कसं आता म्हणजे वावरातली कामं चालू झाले त्याच्यामुळे मग टाइम होतो घरी यायला. आणि सगळ्यात मेन आता लागवडीची काम आहे. त्याच्यामुळे मग आता आमची कसं थोडीच 10-12 सर राहिलेल्या त्या लावायच्या. त्याच्यामुळे मग ते तुकडं पूर्ण करून आलो म्हणजे तिथं फायनल झाला आता. आणि इकडंच राहिलेले आता घराच्या म्हणजे पुढच्या बाजूला. आणि यंदाचं लसूण आहे आपलं मस्त गावरान लाल. तर किती मोठे कांडी बघा लसणाची पण. अरे आज काय अभ्यास केला? आज का? हा आज शाळा नव्हती ना. नाही शाळा नव्हती. तू घरी काय अभ्यास केला आज? हे शिद्दलेख लिहिले एक पेज 2 पेज. 2 पेज. हा. आणि सोनू ना सोनपापडी ना तिनं आई लिहिली. आई लिहिली का? हा हर सब्जेक्ट की 2-2 शुद्ध लेखन. हा का? हा हा काय भारी ना. हरभऱ्याची भाजी आवडते ना? हा. बघ शेंगदाणे पण टाकले भाजायला. आणि एका ताटामध्ये मिरची आणि लसूण पण घेतला. तर आता मसाला काढून घेते मी मिक्सरमधून. आणि त्या हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी करायची ना आज. तुला आवडत ना? हा. बघा आता मसाला काढून घेऊ राहिले आणि शेंगदाणे पण भाजून घेतले. ताटामध्ये मसाला काढून घेतला. शेंगदाणे मिरची लसूण आणि थोडेसे जिरे. तर वाटायला जिरे घालायचे. एकदम मस्त लागते आपली भाजी. आणि आता कापून घेऊ राहिले फोडणीला. आणि मसाला पण काढून घेतला आहे मिक्सर मध्ये.
आता लसूण टाकलेलं आहे आणि लसूण चांगला लाल होऊन द्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला जिरे टाकून घ्यायचे. लसूण आणि जिरे चांगले लाल झाले जो आपला मसाला काढून घेतलेला आहे मसाला टाकून घ्यायचा आपल्याला. मसाला चांगला परतून घ्यायचा आणि कसं हरभऱ्याची भाजी आपल्याला म्हणजे आज ना दाखवा लागती त्याच्यामुळे लसूण आणि जिरे चांगले लाल होऊन दिले. तर मसाला पण चांगला परतला आणि आपल्याला आता आदना म्हणजे फोडणी देऊन घ्यायची. तर थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे मी भाजीला. तर आता या अन्नाला चांगली उकळी येऊन द्यायची. आणू मागवाय तरी बघा चिंचेचे बुटकं घेतलेले 2-3 आणि ह्या अन्नामध्येच आपल्याला बुटकं टाकून घ्यायचे आणि मीठ टाकायचं बघा. तर मसाल्यामधलंच मीठ टाकून घेणार आहे मी. बघा अन्नाला उकळी पण आलेली आहे आणि हरभऱ्याची भाजी घेतली एका ताटामध्ये आणि थोडंसं डाळीचं पीठ घेतलेलं आहे बघा. तर आपल्याला हरभऱ्याची भाजीला असं मिक्स करून घ्यायचंय पीठ डाळीचं. आणि इकडे उकळी आली बघा तर लगेच आपली भाजी टाकून घ्यायची आहे. तर आता आपल्याला चांगली मस्त भाजीला उकळी येऊन द्यायची आणि भाजी शिजून घ्यायची थोडीशी. तर आपली मस्त अशी भाजी खाण्यासाठी रेडी होणार आहे बघा. आज नाही थकला ना आज इतकं थकलो का किती करायचं आता 2-4 झाले. हा ना चूल नाही पेटत लवकर. चूल पेटायला ना ते सरपण आहे का थोडं वांबट येईल ना ग ते पावसाना आता पहिलं उन्हाळा वेळेस सरपण नाही राहिलं. तेच ना लई असं हा ना. सगळ्यात मेन कसं सकाळी लवकर आवरायचं राहतं मग पण मध्ये करतो गॅसवर संध्याकाळी एक टाइम तरी बरं राहतं ना. बाजरी भाकरी आऱ्यावरती झाला भाजी झाली का हा उकळीवर. शंभू त्याच्या आबासोबत तिकडे गेले वाटतं. शंभू सोनपापडी पण गेली गेले फोन होता दिला तेच पण गेले येतीनच मी तर म्हणलं सोनपापडीचा आवाज नाही ना. दोन्ही पोरच घरामध्ये आणून शिव भाजी झाली पप्पा चाललं देऊ जेवायला. हा ना शंभू काय काय तुला शंभू भाजी काही छान. शंभू झोप लागली बरं का. भूक लागली होती. सोनपापडी झोपली काढते. सोनपापडी ती पण झोपली ना. तिथं काय केलं शंभू तुम्ही तिथं काय केलं मंदिराकडं.
हा दूध काढायला गेलता म्हणून. दूध काढायला गेलते हा काढलं का मग हा जर आवड दे मग. उठ उभा राह एकदा उभा राह ना तू दे तू नाही देत तू धरा ना हरभऱ्याची भाजी का आज? आज हरभऱ्याची भाजी ना 100 दरवेज लावून ये तेवढा पटकन पळत जाय दीदी पण झोपली जा पटकन उठ 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 काय नाही. दरवेज लावून किडे येऊ राहिले पाऊस यायला बसला आता. वहिनीच काय अभ्यास चालू आहे तरी अभ्यास चालू आहे आतले मोठा करा म्हणलं दर्शी हो. आतल्या दिवसाचा अभ्यास नव्हता केला म्हणलं मग आता करावा ऐकले जेवायला आता हे चालू करा ना 2-3 दिवस राहिले ना हो हा मग आता हे आता पाहुणे रावळ्याला सांगावं लागल ना सांगितलं ना. हा ना म्हणलं एकदा लिस्ट बनवून घेतली का ते पप्पाला आहे ना बारीक बारीक अक्षर दिसत नाही हा. त्याच्यामुळे मग मोठ्या अक्षरात लिहिलं म्हणजे मग कसं त्यांना बी लावायला बरं राहील ना फोन त्याच्यात लय बारीक बारीक अक्षर आहे. झालं बी धरावी झाला का दूध ताकद सुरू केली? झालं ना ते पप्पी झोपली चांगली झाली का चिंता काढली का ग? तीन काढ ना. हो ना. आंबूस झाली ना. आंबूस पण लय आवडली हा ना याच्यात कांदा पाहिजे होता का खाना खात राहिली पाहिजे मग हरभरा व्हायचं कांद्याला मस्त राहतो आणून झोपला झोपला ना तो काय ना अंदाज झोपला आज पोरांना पोलिओची डोस होती ना सगळ्यांना शंभर भाजी दे ना याचा पापड खाल्ला भाकरीचा बाजरीचा नारळ भाज्या राहते मस्त लागत त्याचाच लय आवडत भाकर कोरडी खायला भारी लागत कोरडी लय चालू सर का आता लावळे लय बळा दिला वळ बाय थोडा पाऊस कसा लावेला बरं राहील भूक आहे थकली नाही बरं का आज पण कोण ते जागरणाला गेलती ती आता जागरणाला गेलती ती रोज तुम्ही खायलाच नसेल बरं का दुःख लागलं हात पूर्ण एक ग्लास तांदूळ शिंबू ग्लास तांदूळ बैला माग मग डबल काकडी पाडला तिला आता उद्या ते लावायचं बंड आता उद्या वट पौर्णिमा आहे लावलं सुट्टी 2-5 मिनिटात आवरण कामचं उद्या आपण लवकर उठू दर्शी उद्या लवकर उठेल. काय